प्लॅस्टिक सदृश्य दूध असं आढळलं. जसं जसं गरम करेल तसं तसं प्लॅस्टिक लांबत लांबत चाललं होतं. नमस्कार, मी युवराज आव्हाड. मी पाटस येथील रहिवासी आहे. तर काल दुपारी मी पाटसमधील स्थानिक दुकानातनं घरगुती म्हणजे पद्धतीचं दूध जे दुकानदार पॅकिंग करून देतात ते आपण घरी नेलं आणि ते घरी नेलं तर दुपारी फ्रीजमध्ये ठेवल्यावर संध्याकाळी ज्यावेळेस गरम केलं त्यामध्ये प्लॅस्टिक सदृश्य दूध असं आढळलं. जसं जसं गरम करेल तसं तसं प्लॅस्टिक लांबत लांबत चाललं होतं. म्हणजे एकदम खराब निकृष्ट दूध ज्याचं दर्जाचं ते दूध होतं. तर ते आपल्याला ते समजतच नाही की नेमकं हे दूध आहे का काय, असा प्रकार तयार झाला. पूर्ण प्लॅस्टिक म्हणजे पूर्ण त्याचा गट्टू तयार झाला प्लॅस्टिक सारखा आणि जसं आपण लांबवल तसा ते लांबच चालला होता. अशा पद्धतीने जर दूध आपण जर खाल्लं तर आपल्या शरीरावर त्याचे किती विपरीत परिणाम होतील हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळं माझी शासनाला विनंती की आपण निदान कमीत कमी गावोगावी किंवा तालुक्या ठिकाणी एखादं असं केंद्र पाहिजे की तिथं आपण नेऊन आपलं दूध चेक करू शकतो. बाबा आपण खाणारं दूध आरोग्यास चांगलं आहे का. कमीत कमी एवढं आपल्याला जरी कळलं की बाबा आपण नेलेलं दूध खराब आहे किंवा चांगलं आहे तरी माणूस तेवढं निदान किंवा त्याची बेसिक काहीतरी एक टेस्ट पाहिजे की बाबा आपल्याला माहिती पाहिजे की आपण एवढी घरगुती एखादी टेस्ट असेल की बाबा ते त्यात टेस्ट केल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की बाबा आपण खरोखर दूध चांगलं खातोय का खराब खातोय. तर अशी एखादी टेस्ट असेल तर प्रत्येक मनुष्य आपण हे घरी चेक करून हे दूध खाऊ शकतो. नाही तर दुधामुळे अनेक भयंकर आपण आजार होऊ शकतात असं मला वाटतं.